हे बघा, आज मी आळूची वडी करणार आहे। ही गावची पानं आहे ही छोटी छोटी, तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीची। पहिली एक मी टाकलेली आहे आळूची वडी 2-3 वर्षापूर्वी, पण ती मी तिखटामध्ये केलेली। आता ही मी मिरचीची करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतली, जरा आम्हाला तिखट लागतं ना म्हणून मिरच्या जास्त घेतली, खोबरं घेतले, जिरे घेतला 1 चमचा। हे मी आळूची पानं जरा खात असते ना त्याला, म्हणून मी कोकम हे असा घेतलाय बघा, कोकमाचं पाणी करून त्याच्यामध्ये टाकणार आहे। या पाण्यात मी पीठ भिजवणार आहे। परत थोडीशी तीळ घेतली, हळद घेतली अर्धा चमचा, ओवा घेतलाय। ओवा काय घेतलाय, चण्याचं पीठ आपण चण्यामध्ये करतो ना, ते कोणाला जास्त पचत नाही, त्या ओवा टाकल्यामुळे ते पचून जातात। हे बघा, अशी पानं होती छोटी छोटी, मी आजचीच भरून करणार आहे। हे बघा, लसूण राहिला होता, लसूण घेतला, हे आता मी वाटून बारीक करून घेते। हा बघा, दाखवलेला मसाला मी वाटून घेतलेला आहे बारीक करून। हे आता मी पीठ घेतलेलं आहे, हे मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे। ओवा आहे, हळद आहे आणि तीळ आहे, हे आपण मिक्स करून घेऊया। हे आपण मसाला बारीक केलाय ना, तो पण आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये। आपली वडी छान होणार आहे, मस्त मसाला विसाला झालाय। हिरव्या मिरचीची वडी करायची, चवीनुसार आपण मीठ घालूया। हिरव्या मिरचीची पण फार सुंदर वडी लागते। हे मिक्स करूया। हे बघा, मी कोकम पाणी करून घेतलं। जरा आळूची पानं म्हणजे कशी हे त्याला खाज असते ना, म्हणून आपण थोडं आंबट पाणी वाटायचं त्याच्यात। तिखट आंबट वडी छान होते, मस्त। पहिली मी तुम्हाला वडी दाखवली होती, ही काळ्या तिखटामधली दाखवली होती, ही हिरव्या मिरची मधली आहे। ही पण चवीला छान मस्तच लागते, करून बघा। सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा। तो जुना बी व्हिडिओ बघा तुम्ही, आणि हा पण बघा, दोन्हीची पण पद्धत वेगवेगळी आहे। हे बघा, पीठ आपलं भिजवून झाले। आता मी हे पीठ बाजूला ठेवते आणि हे पाणी जरा त्याला मीठ आहेत ना, ते मीठ करून घेते जरा, अशी बारीक बारीक देत आहे। देत आहे ना, ते आपण जरा लाटण्यानं अशी करूया, म्हणजे आपली वडी पानं पण फाटत नाही। त्याचे कवळे कवळे होत ना, त्याच्या शिरा निघणार कशा। शिरा असतात ना उभे शिरा, त्यामुळे आपली पानं तुटते ती मध्ये, म्हणून ही मी अशी जरा ही करून घेते लाटण्यानं, चपटे होतात ना, ही गावावर नाही आलेली ना पानं, त्यामुळे जरा काही सुकली घ्यायची। भाकरी करून घेतल्या, भाजी केली, भात केला, आमटी केली मटकीची। आता ते वडी राहिली लाटला करायची, तर म्हणलं लाटला व्हिडिओ बनवायचा, तर म्हणलं मग शेवटला करूया। आता ही झालं बघा, आपण आता ही 2-2 पानं ना अशी घ्यायची अशी, आणि आपण हे आता लावून घेणार आहे आणि डायरेक्ट तळायचं। हे वापरून नाही घ्यायचं, डायरेक्ट तळायचं। मी गॅस पेटवून तेल ओतून घेते, म्हणजे आपण डायरेक्ट दाखवणार आहे तळायचं। हे बघा, असं आता आपण हे लावून घेऊया। पातळ पातळ लावायचं, जास्त घट्ट नाही, का आपल्याला डायरेक्ट तळून काढायचं। लई छान लागते वडी ही,
खाल तर ना परत परत मागल माणूस, अशी ही चविष्ट लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. असं करायचं. डायरेक्टच आपण दुसरी मोठी पानं असली की आपण हे वाफ देऊन घेतो ना, वाफलून घेतो, तसं नाही हे करायचं, डायरेक्टच करायचे. बघा किती छान होत आहे बघा. पण ठीक आहे, लाईक करत जावा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करत जावा, व्हिडिओ बघत राहा, तसे व्हिडिओ सांगत जावा. हे बघा, ते आता असे 2 झाले ना, 2-3 की मी तुम्हाला तळून दाखवतो. तेल खूप तापले. हे बघा, ते असं आपण डायरेक्ट तळून घेणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे जरा. हे बघा, आपल्या मस्तपैकी तळून झालेल्या काढून घेऊया. मी पातळ पातळ भरलेलं आहे ना, त्यामुळे व्यवस्थित तळून झालेलं. हे बघा, या पद्धतीने सर्व करून घेणार आहे मी आता. आळूची वडी आपली तयार आहे. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा कल्पना अँड सन्स क्रिएशन. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.